धनंजय मुंडे बैठकीसाठी देवगिरीवर दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडे यांनी आजच प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला होता, परंतु आज देवगिरीवर अजित पवारांनी जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीसाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। देवगिरीवर आज आपण बघतोय धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। अजित पवारांच्या सोबत त्यांची बैठक होणार आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। वैदेही, आपण बघतोय की आज सकाळीच प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आणि आता मात्र धनंजय मुंडे बैठकीसाठी आलेत। राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा होती, मात्र आता धनंजय मुंडे देवगिरीवर उशिरा का होईना पोहोचलेले बघायला मिळत आहेत। आणि एकूणच जर बघितलं तर या खरं तर बैठकीला जवळपास एक तासभर होऊन गेला आहे आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे या ठिकाणी दाखल झाले नाही या संदर्भातली चर्चा सुरू होती आणि आता धनंजय मुंडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आता राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या सोबत अजित पवार यांचं काय नेमकं बोलणं होईल किंवा एकूणच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचं काय नेमकं बोलणं होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि कुठली जबाबदारी पक्ष त्यांच्यावर देतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण आजच्या बैठकीमध्ये पक्ष जो आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवा असा खरं तर आदेश जो आहे तो अजित पवार एकीकडे देताना बघायला मिळतात, तर दुसरीकडे आता धनंजय मुंडे यांच्यावर कुठली जबाबदारी देताय का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। बिलकुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आजच धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे आणि यानंतर अजित पवारांनी जी तातडीची बैठक देवगिरीवर बोलावली आहे त्या बैठकीला खुद्द धनंजय मुंडे हजर आहेत।